नमस्कार मित्रांनो, बघू शकता माझ्या स्क्रीनवर तुम्हाला काही चार्ट दिसतील आणि त्याचा महत्त्वाचा भाग आहे. आपण पहिला स्विंग ट्रेडिंगचा भाग एक बनवला होता मित्रांनो. आता हा दुसरा भाग आहे आणि खूप इंटरेस्टिंग असेल. शेवटपर्यंत बघा. मजबूत पैसे कसे स्विंग ट्रेडिंगमध्ये बनतात त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. चार भागावर जसं इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तीन चार भागामध्ये त्याबद्दल मी तुम्हाला आधीच ऑलरेडी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर माहीत नसेल तर तुम्ही पहिला भाग व्हिडिओचा बघू शकता. आता आपण त्या दिवशी काही स्टॉक दिले होते, त्याच्यामध्ये आपण एंट्री पण घेतल्या, जसं की SCPL होता, पारस होता, येशो होता, RTPH आहे आणि स्पेक्ट्रम. या स्टॉकमध्ये सर्व स्टॉकमध्ये आपल्या एंट्री आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर हा एक स्टॉक दिला होता. कुठला होता हा स्टॉक? तो पण स्टॉक आपण दिला होता मित्रांनो, जसं की नित्य जेल म्हणून होता. आता हा स्टॉक आपला घेण्याच्या अगोदरच पडला, कारण की आपण घेतलाच नाही. ज्या दिवशी ओपन होईल मार्केट त्या दिवशी आपल्याला स्टॉकमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, जे पण स्टॉक रिकमेंडेशन असतील तुम्ही तुमचा खूप सखोल अभ्यास करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता. माझी काही रिकमेंडेशन नाही तुम्हाला, मी स्वतः करतोय ते मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, त्याला मी स्टॉप लॉस आणि टार्गेट हे माझे पक्के असतात मित्रांनो. ते मी घेतले. ते स्टॉप लॉस लावल्याशिवाय कुठल्याही स्टॉकला काम करत नाही. इंट्राडे पेक्षा इथं मजबूत पैसा मला बनतो. इंट्राडे हा फक्त तुम्हाला एक तात्पुरता गेम आहे. थोडाफार ठीक आहे, जसं की मला 2-4 हजार रुपये प्रॉफिट होते. पण त्याच्यामध्ये रिस्क आहे आणि याच्यामध्ये विदाउट रिस्कवर मी काम करतो. आता या स्टॉकला आपण का अवॉइड केलं? तर बघा, आपल्याला स्टॉक ना, आपल्याला जर आज स्टॉक मिळाला तर आपल्याला उद्या, म्हणजे काल हा स्टॉक मिळाला होता असं गृहीत धरा आणि आज आपल्याला एंट्री घ्यायची होती. तर हा स्टॉक आपल्याला गॅपअप झाला तर चालेल. 3-4% गॅपअप जर झाला तर आपण एक भाग कुठेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. लईच मोठा झाला 7-8-10% तर सोडा. एक 3-4% किंवा असा फ्लॅट ओपन झाला एखादा टक्का, तर आपण इथे आपल्या 10,000पैकी आपण इथे 2,000 रुपये टाकणार आहेत, जसं की आपण गेल्या भागामध्ये टाकलं होतं. तर त्यानंतर काय माहिती आहे का? हा स्टॉक ऑलरेडी 3-4% गॅपअप झाला, म्हणजे ही जी मी लेवल ड्रॉ केली होती, माझी अपेक्षा होती की या लेवलच्या वर ओपन व्हायला पाहिजे, नाही तर आसपास व्हायला पाहिजे. 19% तर वरच पाहिजे. तर बघा, त्याची गॅपअप झाल्यामुळे आपण याला सोडून दिलं ना. हा स्टॉक माझ्या वॉचलिस्टमध्ये आता नाहीये, म्हणजे वॉचलिस्टमध्ये आहे पण मी याच्यामध्ये काही पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले नाहीत. त्यामुळे आपल्याला एकच सांगायचं होतं की उदाहरणार्थ असं आहे की आता आपल्याला जे दुसरा पार्ट आहे हा खूप मजबूत आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. जर ज्यांना रिस्क घ्यायची, जसं की तुम्ही इंट्राडेला रिस्क घेता 1,000 रुपयाची आणि त्याच्या 1-3 आणि 1-4 किंवा असे टार्गेट घेण्यासाठी प्रयत्न करा, ते पण रिस्की. दिवसभरामध्ये काहीतरी झालं पाहिजे आणि व्हॅल्यूम जर नाही आली तर स्टॉक हळूहळू खाली यायला लागतात. पण मी माझ्या स्टॉकमध्ये मित्रांनो तुम्हाला 20% गेन हा आम्ही सांगितलेल्या स्टॉकमध्ये आरामशीर मिळतो. 50% आणि येणाऱ्या काळामध्ये 100% पण स्टॉक वर जातील, असे स्टॉक माझे मी फंडामेंटली स्ट्रॉंग घेतलेले असतात आणि त्याच्यामध्ये तो गेम चालू असतो. ठीक आहे. आता बघा, काही स्टॉक आहेत. आता उदाहरण दिलं तुम्हाला, समजा आता आपण एखादा स्टॉक घेऊ, RTPH, बरोबर आहे. माझ्यामध्ये मला याच्यामध्ये 5% प्रॉफिट आहे. एक्सपेक्टरमध्ये पण 5% आहे आणि काल येशोमध्ये पण आता 5% प्रॉफिट झाले, बरोबर आहे. हे जे माझे स्टॉक आहेत, आता हे स्टॉक तुम्हाला सांगायचं झालं तर, आता या स्टॉकमध्ये मी आता दुसरी जी मेन रिस्क आहे ती रिस्क घ्यायची आपल्याला, बरोबर आहे. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हे स्टॉक बघा, एक मिनिट. आता स्पेक्ट्रम धरा. हा, स्पेक्ट्रम स्टॉक धरा. उदाहरण सांगतो मला आता, ठीक आहे. काल आपण ज्या दिवशी आपण या दिवशी आपल्याकडे आला होता स्टॉक 28 जुलैला. 28 जुलैला स्टॉक आल्याच्यानंतर आपण काय केलं, याच्यामध्ये एक भाग म्हणजे इन्व्हेस्ट केला होता. जसं की तुम्ही 2,000, आपण 10,000तले 2,000 करायचे होते, तेव्हा मी 20,000 रुपये याच्यामध्ये टाकले होते. बाकीचे 80,000 रुपये माझ्याकडे शिल्लक आहे. जसं की मी 1,00,000 रुपये टाकतो. आता स्विंग ट्रेडिंगसाठी सगळ्यांकडे कॅपिटल राहत नाही, मान्य आहे. पण हे तुम्हाला पैसे जाणार नाही तुमचे, या ठिकाणी पैसेच बनतील. पैसे इंट्राडेमध्ये रिस्क घेऊन ऑप्शन तर अजिबात करू नका मित्रांनो. तुम्हाला स्विंग ट्रेडिंग जर नाही जमली ना, तर तुम्हाला इक्विटीमध्ये इंट्राडे पण जमणार नाही आणि ऑप्शन तर खूप दूरची गोष्ट आहे. ते तर कोणालाच जमत नाही असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यामध्ये उगा इंटरेस्टिंग पैसे घालू नका. 10,000वर पैसे 10चे डबल करून एक दिवसात ठीक आहे. पण ते कॅपिटल तुम्ही त्या विड्रॉल करू शकत नाही आपल्या डीमॅटमधून. तो आपला वेगळा भाग आहे, त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. ठीक आहे. तर बघा, मी या दिवशी एंट्री घेतली, लगेच एंट्री घेतली. स्टॉक खाली आला होता, वरच्या तिशेला गेला आणि नंतर 2 दिवस रिट्रेस झाला. जसं की मला 1-2 हजार, सॉरी, 2-3% लॉस पण दिसायला लागला, की जो जवळपास 600-700 रुपये लॉस असेल. पण काल एक अशी मजबूत कॅन्डल बनली परवाच्या दिवशी आणि या ठिकाणी मला 5% आता प्रॉफिट आहे. माझ्या घेतलेल्या ठिकाणापासून 5% प्रॉफिट आहे. जोपर्यंत तुमच्या पोझिशन घेतलेल्या पोझिशन 5% प्रॉफिट दिसत नाही, तो 10% स्टॉक वाढेल. आजच्या डेटला काय होईल, इथे स्टॉक ओपन होईल आणि इथून 10% वाढेल. मग आपल्याला वाटेल की बा 10% वाढला, पण तुम्ही ऍक्च्युअली इथे घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला 5% प्रॉफिट ज्या दिवशी दिसेल त्यानंतर तुम्ही दुसरा भाग काय आहे ते ऍड करायचे, आपण सांगितलेलं आहे. पण आता काय करायचं माहिती आहे का? समजा तुम्ही 30% भाग, 20% म्हणा किंवा 30% भाग पहिल्यांदा जर ऍड केलेला असेल, तर तुम्ही पूर्णला पूर्ण भाग 70% जे कॅपिटल आहे
हे दोन भागामध्येच आपल्याला डिवाइड करायचं. आता पहिला भाग एक फक्त प्रॉफिटेबल मध्ये स्टॉक आला की पहिला भाग प्रॉफिटेबलच्या पहिले टाकायचा आहे, आणि जेव्हा 5% प्रॉफिट आलंय तेव्हा राहिलेलं 70% किंवा 80% तुमचं कॅपिटल आहे ते बिंदास टाकायचं, आणि ज्या कॅन्डलनं 5% 10% गेन दिलेला आहे ओव्हरच्या दिशेला, या ठिकाणाचा तिचा लो, तिच्या लोच्या खाली नुसतं प्राइस येत जरी असेल अशी थोडीफार जरी आली तर तुम्हाला त्याचा स्टॉप लॉस घ्यायचा आहे. हा एक महत्वाचा नियम आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडीशी रिस्क असू शकते, पण तुम्हाला मजबूत प्रॉफिट मिळू शकतो मित्रांनो. आणि या ठिकाणाहून तुमचं टार्गेट असणार आहे मित्रांनो, सरळ सरळ तुम्हाला बघायचं आहे की या ठिकाणाहून तुमचा स्टॉक जोपर्यंत 20% जात नाही, 20% जात नाही, कारण की तुम्ही इथून 5% पहिल्या भागावर आहे, पण आपल्याला मेन गेन आहे हा 15%चा. आता 5% म्हणजे किती आहे? जर तुम्ही 2,000 टाकले असेल तर तुम्हाला 100 रुपये प्रॉफिट होतं. मी 20,000 टाकले तर मला 1,000 रुपये प्रॉफिट आहे. इथून जर खाली गेला तर मला हे जे काय या कॅन्डलचा स्टॉप लॉस लो आहे तो मला नुकसान होणार आहे. पण इथून तुम्हाला 15% मिळणार आहेत या ठिकाणाहून. हा एक मेन झाला. आता याच्यापेक्षा अजून सेफ सांगतो की जे इंट्राडेला तुम्ही रिस्क घेता, ती जर रिस्क जर तुम्ही या ठिकाणी घेतली ना तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. समजा आता या कॅन्डलचा क्लोज आहे 2552 आणि याच कॅन्डलचा लो आहे 2338. आता 2552 जसं की 2552 ऑब्लिक ते मायनस 2368 असं तुम्हाला करायचं आहे. 2388, सॉरी 2388. याच्यामध्ये जो डिफरन्स येईल 2552 आणि 2388 मध्ये जो काही डिफरन्स येईल, जे काही 20 पॉईंटचा येईल. आता मी तुम्हाला उदाहरण जर सांगितलं, समजा जर विचार केला तर पहिली प्राइस आहे आपली, या कॅन्डलचा जो क्लोज आहे तो क्लोज आहे बघा 2552. जसं की 2552 मायनस हे जर केलं 2388, तर आपल्याला 164चा डिफरन्स आहे. 164चा डिफरन्स आहे. तुमची कॅपॅसिटी इंट्राडेला जर 1,000ची रिस्क तर तुम्ही घेताच, मला माहित आहे. तुम्ही सर्वजण 1,000 रुपयाची रिस्क कमीत कमी घेता, कोणी कोणी 2ची घेते, 5ची घेते, अंदाधुंद ट्रेडिंग करतात आणि लॉस करतात. जर तुमची 1,000 रुपयाची रिस्क असेल, 1,000 रुपयाची, आता मी या ठिकाणी 5,000ची रिस्क घेणार आहे, उदाहरण सांगतो स्विंग ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे, 4 दिवस 8 दिवस लागतील मला माझ्या पोझिशनला माझं टार्गेट मिळायला, नाही मिळालं तर मला लॉस पण होणार आहे. 10 पैकी 6 नाही 5 ट्रेड जरी प्रॉफिटेबल झाली ना, तुम्हाला मोठा गेन होणार आहे मित्रांनो. 5,000ची रिस्क आहे, 5,000 भागिले 160 करायचे मित्रांनो या ठिकाणी. म्हणजे की 105,000 आपल्याला रिस्क घ्यायची, तर 160 जर विचार केलं, 5,000 भागिले आपले जे डिफरन्स आला होता 160 पॉईंटचा समजा, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 31 क्वांटिटी बाय करायच्यात. 31 क्वांटिटी करायला कॅपिटल किती लागते तुम्हाला? 2552 गुणिले समजा जर 31 केलं, जसं की आपल्याला या ठिकाणी आता ओपन झाले मार्केट घ्यायचे, खाली भेटली तर चांगली गोष्ट आहे, जर असं वर गेला तर तुम्हाला थोडीशी रिस्क वाढू शकते. आता समजा तुम्हाला 31 क्वांटिटी बाय करायच्यात, 31 गुणिले 2552 जर केलं, 2552 जर केलं, तर या ठिकाणी 79,000 रुपये कॅपिटल लागते 5,000साठी, बरोबर आहे. आणि हीच जर रिस्क तुमची जर 2,000ची असेल, स्टॉप लॉसची 2,500ची असेल, तर तुम्हाला 40,000 लागतील. आणि हीच जर रिस्क जर तुमची 1,000 रुपये झाली, समजा 1,000 भागिले, तुम्हाला उदाहरण सांगतो आता, 1,000 भागिले 160 जर केलं, तर तुम्हाला फक्त या स्टॉकमध्ये 6च क्वांटिटी बाय करायच्यात. 6 क्वांटिटी जर बाय केल्या तर 1,000चे 1:2 तुम्हाला जे रिवॉर्ड आहे 106 या 20% पर्यंत, हा 15 पॉईंटचा जे या ठिकाणी हा स्टॉप लॉस तुमचा 7 पॉईंटचा बनतो, 7%चा, 7% रिटर्न आहे समजा खालची लेवल. पण आपलं पहिलं टार्गेट 20%, याच्या अलीकडे बनणार नाही. म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंत जाऊ असतो कमीत कमी 1:2 किंवा 1:3च्या जवळपास तुम्हाला रिवॉर्ड मिळतो. 1:2 तो आरामशीर मिळतो या ठिकाणी. आणि इथून जर तुम्हाला होल्ड करायचं असेल तर तुम्ही 80% प्रॉफिट या ठिकाणी बुक करायचं आणि 20% या स्टॉकला सोडून द्यायचं. हा स्टॉक येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला 50% पर्यंत वरच्या दिशेला घेऊन जाईल. नाही, हा जर रिव्हर्स फिरला तर इथून तुम्हाला फक्त 20% जर काय मायनस जर पोझिशन वाटत असेल, तर आलेल्या प्रॉफिटमध्ये 1,000-1,500 रुपये जे काही लॉस होईल तुम्हाला, इथं जर तुम्हाला 10,000 आले असतील तर या ठिकाणापर्यंत येईपर्यंत स्टॉक फक्त तुम्हाला 1,000 रुपये लॉस होईल, त्यावेळेस तुम्हाला पोझिशन काढून टाकायची आहे. ही झाली एक सेफ ट्रेडिंग. ह्या गोष्टी तुम्हाला समजायला थोडासा वेळ लागेल, पण या ठिकाणाहून कसा मजबूत प्रॉफिट होतो आणि लाईव्ह ट्रेड कसा होतो, आणि तो पूर्ण मी रेकॉर्डिंग करून दाखवतो तुम्हाला. जर तुम्हाला लक्षात आलं तर त्या गोष्टी तुम्हाला कळायला सोप्या जातील. हा स्टॉक आहे. आता आपल्याकडे हे जे स्टॉक आपण घेतले होते बघा, मी जे स्टॉक सांगितले होते ते जवळपास 5-5% वाढलेले आहेत. जसं की पारस थोडासा कमी आहे, यशो काल वाढला 12%. आपल्या कॅपिटल ज्या ठिकाणी मी घ्यायला सांगितलं होतं गॅप अप झाला होता, गॅप अप पण आता तो 5-6% वर आहे, बरोबर आहे. आरपीटेच आहे तो पण चांगला 6% वाढलाय. स्पेक्टरम आहे तो पण 5-6%, 7% वाढलाय. तर आपण याला बिंदास घेणार होतात. मी आज 5,000च्या रिस्कवर या ठिकाणी तुम्हाला काम करून दाखवणार आहे. जसं की 70% राहिला पूर्ण भाग टाकण्यापेक्षा तुम्ही एक ठराविक रिस्क जर घेतली तर तुम्हाला कळून जाईल. 1:2 जरी रिवॉर्ड भेटला आणि 10 ट्रेड जर तुमचे महिन्यामध्ये झाले आणि 10 मधले जर 5 जरी सक्सेस झाले तरी तुम्हाला 100% चांगली प्रॉफिट होतील. मी सांगतो तुम्हाला, तुमच्या 10 ट्रेडमध्ये माझे स्टॉक 7 तरी स्टॉक तुम्हाला प्रॉफिटेबल बनू शकतात. ह्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह बघायच्या असतील
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत राहील. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट करणार आहात. कमेंट जर आल्या तर मी रोज रेग्युलर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही माझ्या सगळं लाईफ टाईम सपोर्टमध्ये राहणार आहात, कॉन्टॅक्टमध्ये पण राहणार आहात. ज्यांची मला आता हे तुम्ही ट्रेड मी घ्या म्हणून मी काय सेबीचा रजिस्टर नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला वाचसाठी सांगतोय. आणि तुम्ही याच्यावर सखोल अभ्यास करून थोडीशी स्टॉपलॉस सहित स्टॉपलॉसवर काम करून तुम्ही रिस्क घेऊ शकता. आणि ह्या जर गोष्टी तुम्हाला जमायला लागल्या तर तुम्हाला इंट्राडे करायची गरज नाही मित्रांनो. इंट्राडेमध्ये आता माझं उदाहरण सांगतो मला, मी 1,000 रुपयाची रिस्क घेतो. 1 3 1 5च्या टार्गेटला जातो, म्हणजे 1,000च्या रिस्कवर 1 4 म्हणजे 4,000 रुपये जवळपास मला प्रॉफिट साठी मी प्रयत्न करतो. 4,000च्या प्रॉफिटसाठी जेव्हा मी प्रयत्न करतो मित्रांनो, तर 4,000 रुपये ना ती रिस्क घेऊन काम आहे माझं. मला दिवसभर सिस्टमच्या समोर बसून राहावं लागतं आणि मग बाकीच्या गोष्टी होत नाहीत. तर इथं बिंदास जर माझ्याकडे कॅपिटल आहे, जर मी बिंदास, तुम्ही पहिले छोट्याशा कॅपिटलवर प्रॅक्टिस करा 1 महिनाभर. जर तुम्हाला ह्या गोष्टी पटल्या तर तुम्ही नंतर कॅपिटल वाढवा. कारण की या ठिकाणी तुम्हाला खूप मजबूत पैसा बनतो. आणि आतापर्यंत ज्या पण लोकांनी पैसा बनवलाय मित्रांनो, तो फक्त स्विंग ट्रेडिंगवर बनवला आहे. ना इंट्राडे स्टॉक, ना सॉरी ऑप्शन. स्टॉकमध्ये थोडीफार लोक पैसे बनवतात, ते पण डिसिप्लिन आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित असतील तरच बनतील. पण स्विंग एवढा पैसा बनत नाही मित्रांनो, त्याला कॅपिटल लागते, हरकत नाही. पण कॅपिटल जर तुम्ही 10,000 20,000 आणून जर असे इंट्राडेमध्ये घालीत राहिलं तर तुमचं हे कॅपिटल करता करता तुमचं 10 10 हजाराचे 1 1 लाख 2 लाख रुपये जायला, मायनसमध्ये जायला काही वेळ लागत नाही. मग तेच जर 1 लाख रुपये तुम्हाला जर असतील तर तुम्ही सेफ साईड या ठिकाणाहून 5 ते 10% मंथलीमध्ये 20% 25% पर्यंत गेन करू शकता. ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. ठीक आहे मित्रांनो. तर आपण आजच्या ट्रेडमध्ये या 2 3 स्टॉकमध्ये मी रिस्क घेऊन एंट्री करणार आहे. बाकीचे 5,000ची रिस्क घेणार आहे या ठिकाणी. आता पहिला भाग जो आहे तो प्रॉफिटेबल येत नाही तोपर्यंत आपण या स्टॉकला बघणारच नाही. आता 5% वर आलेत, 5% 6% 7% आलेत. तर आता हे 5 7% जे काय असतील तर या स्टॉकचा लो लावून आपण इथून 5,000 रिस्क घेऊन याला होल्ड करणार आहेत. आणि जे काय प्रॉफिट लॉस होणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.